पाहिलं का राधिका ताई? पाहिलं का तुम्ही? पहा ना आता, हा जराशी मशीन आली म्हटलं घरात तर काय धिंगाणा केला हो ताईनं. धिंगाणा कराले काय काय बोलल्या बाप्पा. हा खाणं पेणं सगळं काढून टाकलं म्हटलं ताईनं. आता येऊ द्या ना तुम्ही, अंकुशीला येऊ द्या ना. पहा ना सगळं सांगतो ना मी. हा एक एक गोष्ट सांगतो ना ताईले. हा अशी करते म्हणून तुमची आई म्हणून, आणि तुम्ही म्हणता का सांभाळून घेऊन चला, सांभाळून घेऊन चला. कितीक सांभाळणार आहे बाप्पा, लहान सुकलं लेकरू आहे काय? सांभाळून ताईले. नाही तर काय पूनम, मला तर नाही काय असं वाटून राहिलं का नाकच सांगितलं मी. पिवचीला सांगितलं, पण आता ते मशीन आणली कोणं नाही कोणं. पण पिवचीनं तर मला काही सांगितलं नव्हतं. मामाजीनंच आणली असं. आता असं मन करून राहिलं का मामाजीला एखादा फोन लावा आणि त्याला म्हणावं का मशीन वापस पाठवून द्या. एवढं पोट दुखून राहिलं ना त्याचं मशीनच्या यानं. हां आता एवढी तब्येत खराब होती म्हटलं तर करायला तर नाही आहे. मग पडलं राहा आपण म्हटलं. हां तर आपल्याला चायचंही नाही विचारत, तर जेव्हा खावायचं तर दूरच राहिलं म्हटलं. आपल्याला येऊनही नाही पाहत. याच्या अगोदर मी बिमार झाली होती ना, तर म्हटलं दोघी मायलेकी होत्या घरात, पण म्हटलं मला गिलासभर पाण्याचंही नाही विचारलं त्यानं. तशीच म्हटलं एवढ्या तापेत म्हटलं तळपून राहिली होती मी. जेव्हा पिवची आले तेव्हा कुठं म्हटलं त्यानं मला दवाखान्यात नेलं. आपलं दुखलं सुगलं तर आपल्याला पाहतही नाही. आणि एखादी वस्तू आणायला सांगितली घरात तर किती किती करते हो ह्या, किती करते. हां किती कराले त्याला हे नाही वाटत का सुना दिवस रात्र आपल्यासाठी करून राहिल्या. पूर्ण घर सांभाळून राहिल्या. आपण आपली झोप पाहत नाही, काही पाहत नाही, दुखणं सुखणं काहीच पाहत नाही म्हटलं याच्यासाठी. किती काही दुखो, किती काही तब्येत खराब राह, तरी म्हटलं जे लागलं वेळेवर देतो मी. तरी म्हटलं त्याला जराशी कदर नाही आहे, मी एवढं करू नाही. हां त्याचं एवढं केलं, त्या रश्मी त्याचं एवढं केलं म्हटलं, त्याला नाव नाही. मग हे असं केलं ना तर मनावरून उतरून जाते म्हटलं. नाही बोलणारीचंही तोंड फुटून जाते मग बोलासाठी. अहो राधिका ताई, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू काय? हे म्हटलं सगळं तुमच्याशानं झालं सगळं. काय काय बोलून राहिली पुन्हा? भानावर गिनावर आहे का नाही आहे तू? का तूही झाली म्हटलं सासूसारखी? काहीची काही बोलून राहिली. मयानं काय रे होईल? हां तुला कोण असं वाटून राहिलं का मयानं झालं म्हणून हे सगळं काही आणि म्या केलं म्हणून? हां काही बोलतं काय? आता तूही अशीच करून राहिली का माझ्यासोबत? हे पा राधिका ताई, तुम्हाला वाईट वाटन म्हटलं, वाईट वाटन, पण म्हटलं हे सगळं काही तुमच्यानं होऊन राहिलं. तुम्ही नाही काय त्याला कधी उत्तर दिलं नाही ना, उत्तर दिलं नाही. हां काम करत बसल्या, दुखलं सुखलं त्याचं करत बसल्या, त्याला काय वाटून राहिलं का बस आपण जे म्हटलं ना तर ह्या डोळे बंद करून करन. यायला काही यायला म्हणावं का मशीन नका घेऊ तर ह्या नाही घेईल. यायला म्हणावं कुठं जाऊ नका तर ह्या नाही जाईल. म्हणजे त्याला असं वाटते का आपण कटपुतली होती त्याच्या हातातली. आणि तुम्ही त्याला उत्तर नाही देऊन म्हटलं त्या डोक्यावरच बसून गेले. आता आपण काही केलं ना तर त्या टमकीने बोलतेत म्हटलं. आपल्याला काहीच करू नाही देत. ते तर बरं झालं म्हटलं का शांताई होती. हां म्हणून म्हटलं आपल्याला पार्लरमध्ये झालं तरी भेटून गेलं. नाही तर म्हटलं मागच्यासारखं गेलं होतं तर म्हणे कुत्रं धसलं आणि हे धसलं आणि ते धसलं. काय तमाशा केला होता त्यानं मागही. आपण गेलो होतो तर पार्लरमध्ये तसंच झालं असतं म्हटलं. ते तर मशिनीवर निघून गेलं, नाही तर म्हटलं पार्लरवरच आलं असतं आपल्या जाच्या. अहो पूनम, जे तर बोलायचं असते बोलतो ना मी. फक्त एवढं आहे का माझ्याकडून एवढं बोलणं नाही होत. मला विचार पडून जाते. माणसं म्हटलं दिवसभर बाहेर राहते. हां त्याला कोणत्या माणसासोबत बोलायला लागते, त्याच्यावर काय प्रेशर राहते काय नाही राहत. माणसाचं डोकं कधी कसं राहते. आणि घरात आल्या काय आपणही घरात कटर करावं काय? आपल्याला सारीचा विचार येते. आपण विचार करतच मरून गेलो. पण म्हटलं यायला विचार नाही येत ना, आतेबाईला कायचाच विचार येत नाही. त्याला तर काही घेणं देणंच नाही आहे कोण कसं येऊन राहिलं घरात कसं नाही. फक्त त्याला काही ना काही करायचं राहते धिंगाणा तर त्या करूनच ठेवते म्हटलं. आणि ही गोष्ट तर बरोबरच बोलून राहिली तू. मशिनीवरून नाही झालं असतं ना तर आपल्या पार्लरवरून जाण्यावरूनच झालं असतं. म्हटलं असतं कायले गेल्या आणि कुठं गेल्या आणि काहून गेल्या. स्वतः तर म्हटलं काही कोणत्या याला सपोर्ट करत नाही, घरात राहत नाही. ते तर बरं झालं शांताई आहे तर. हां त्या घर पकडून राहून राहिल्या, कुठं जात नाही काही नाही. पहिले तरी म्हटलं त्या बाहेर जाय कुठं ना कुठं त्याच्या घरी होत्या तर. आपल्या इथं आल्या तर बिचारा यूट्यूब बाहेर बसते जराशा आणि मग येऊन जाते अंदर. हां आपल्यासोबतच राहते, आपल्याला करू लागते. पण ह्या आतेबाई ना वज्जरच करून राहिल्या. काय करावं तर आता मी म्हणतो ना, आता तू काय मीच म्हणतो पिऊचीले म्हणा मामाचीले सांगा म्हणा का मशीन वापस करून द्या म्हणून. आतेबाई किती बोलल्या म्हणा. नाही तर काय अशा सासूला म्हटलं चुलीत टाकून द्या लागते. चुलीत टाकाले मारे दिमाग खराब करून ठेवून देते म्हटलं. नुसतं बडबड करून कुकडचे कुकडे बोलून. मी काय म्हणतो राधिका ते आता काय करून राहिला व? स्वयंपाक काय करून राहिला, काय करता आता? हे पाय बाई पुन्हा मला तर कायच्यातच मन नाही लागून राहिलं म्हटलं मन. मग आता मन असं करून राहिलं बस खिचडी करून घेतो म्हटलं. आता काहीच करत नाही मनाही नाही आहे स्वयंपाक करायला ना काहीच नाही. मग खिचडी करायला मन नाही आहे म्हटलं आता. हां भलं बेकार मन होऊन गेलं मग याच्या गोष्टी ऐकू. बरं असं करा तुम्ही जा, तुम्ही अंदर जा आणि आराम करा खोलीत. हां खिचडीच आहे ना, खिचडी मी टाकून देतो म्हटलं. खिचडी जमते मला. बसा तुम्ही अंदर. बरं करतं काय तू? करून घे. हां मीठ नको टाकजो, पण मीठ कमी जास्त होऊन जाईन तुझ्या हातानं. मला आवाज देऊन देजो. हां मी टाकून देईन म्हटलं मीठ माझ्या हातानं. बरं ठीक आहे ना, देतो मी तुम्हाला आवाज.
तशी म्हटलं माझी सासू खिचडी खायला काही पाहत नाही. चांगला चटमदाना पाहिजे म्हटलं, चटोरं पटोरं खाले पाहिजे. आज मुद्दामून खिचडीच करतो ना, खिचडीच करतो म्हटलं, मुद्दामून करतो. जास्त बडबड केली ना ते ना तर त्याच्या खिचडीमध्ये मूठभर अजून मीठ टाकून देतो, अजून बिमार करून ठेवून देतो म्हटलं त्याले, बिमार करून ठेवाले. आणि आता मामाजी आले ना तर मामाजीला सगळी हकीकत सांगतो, आणि अंकुशजीलाही सांगतो, आणि पियुष भाऊजीला सांगतो. हे राधिका ते काही सांगणार आहे नाही, त्या अशाच म्हणते, सांगत गिंगत काही नाही. मी सगळीला सांगतो ना कसे व्यवहार करते ते आमच्यासोबत. तर आई सगळं टाकलं ना याच्यात, सगळं ठेवलं ना बरोबर व्यवस्थित. डबा तर बनवला होता म्हणा मी, पण बाकीचं टाकली की एखादी चादर गिदर होती तिथं. आता थंडी लागून राहिली ना, रात्री पाणी आलं ना तर चांगलीच थंडी लागून राहिली होती. एखादी चादर गिदर ठेवून घ्यायच्यात. बाई टाकलं ना एक चादरही ठेवली, आणि डबा गिबा, एक प्लेट आहे, चम्मच आहे, सगळं ठेवलं म्हटलं. मी काय म्हणतो बाई रुंजून, मी येतो ना मी एकटी राहून काय करू एवढ्या मोठ्या घरात. मी येतो ना, तिथं राहीन कशी, मन रमलं राहीन, इथं बसून काय करू मी. नाही आई तू नको येऊ. तू म्हटलं तब्येत खराब करून घेतो. कालच तुझी तब्येत बिघडल्यासारखी वाटून राहिली होती. म्हटलं आता तिथं तू काय करतो येऊन. तिथं तर म्हटलं बाबाजवळ तर आहे ना दादा, आहे ना आता दादा बाबाजवळ. आता तू काय टेन्शन घेतो, मी आहे दादा आहे. आणि काय म्हणते तर तू टेन्शन नको घेऊ. तू तिथं पाहू नाही का अजून लोट घेऊन घेतो डोक्यावर, लोट घ्याले. इथं आराम कर तू घरात. आता सध्या ते कामवाली येईल, ते पोचा पाचा सगळं लावून घेईन, भांड्या थोडेसे घासून घेईन म्हटलं. आणि दुकानही बंद करून ठेवून दिली मी. 2-3 दिवस दुकान बंदच ठेवतो म्हटलं, दुकानात काही जात नाही. आणि हे डबा घेऊन जातो आता. दादाला भूक लागली असेल, त्याने काही खाल्लं नाही खाल्लं, म्हणूनच मी एवढ्या अर्जंटमध्ये आली होती. म्हटलं पटकीने डबा बनवतो म्हटलं आणि घेऊन जातो म्हटलं. काल तर म्हटलं डबा गिबा काही होताच नाही. जे भेटलं ते खाऊन घेतलं वेळेवर. आणि आता आज तरी घरचं म्हटलं थोडंसं घेऊन जातो. आता बाबाला तर काही खाणं आहे नाही सध्या, औषध पाणी चालू आहे तर म्हणून म्हटलं घेऊन जातो याच्यात. अहो बाई रुंजून, पण म्हटलं मी बसन ना हो तुझ्या बाबाजवळ. आता येऊ देऊन राहिले ना ते लोक. पहिलं म्हटलं पहिल्या दिवशी येऊन नाही त्यांना ते ना ICU रूममध्ये, आता तर येऊ देऊन राहिले. बसन म्हटलं तुझ्या बाबाजवळ मी. काय करू मी एकटी राहून. येतो ना बाई मी. मी नाही राहत बाई घरात, माझं मन नाही लागणार. आई तू ऐकत काऊन नाही व. एक तर म्हटलं बाबाची तब्येत खराब आहे, तू तिथं लोट घेऊन घेशील तर मग आम्ही कोणाला सांभाळाव. तू आराम कर घरी, सध्या तुझी तब्येत काही बरोबर आहे नाही. आणि ते डॉक्टरनं औषध दिली ना तर ते खाऊन घे. लोटफोट घेऊन घेशील फालतूस. बाबा चांगले आहे आता. म्हटलं ना ते ना डॉक्टरनं म्हटलं ना आता म्हणे खतऱ्याच्या बाहेर आहे म्हणे ते म्हणे. आता तू बाबाची काही काळजी नको करू. आणि राहिली थोडंसं त्याचं बरं वाचत, आम्ही पाहून घेतो ना दोघं बहीण भाऊ. चल आता मी येतो मी पटकीने. आणि मी जास्त वेळ थांबणार नाही आहे. एक तर दादाला पाठवून देईन घरी, नाही तर मग मी येऊन जाईल. 2-3 घंट्याची गोष्ट. पण का व त्या रश्मीले सांगितलं का नाही सांगितलं त्यानं. कालपासून आला तर गेलाच कुठं तो घरी. तिथंच तर बसला आहे बाबाजवळ तुया. आणि म्हटलं तिला सांगितलं का नाही सांगितलं, तिला माहीत आहे का नाही माहीत आहे काय माहीत. आणि ते नाही आली इकडे घराकडे. अहो आई त्याला माहीतच नसून झालं काय काही बोलतो तू. सारा गावाला माहीत आहे म्हटलं. त्याला माहीतच नसून झालं, त्या गावाच्या बाहेर राहून राहिल्या काय त्या. पण म्हटलं नवरा नाही आहे घरात तरी आल्या काय त्या. कालपासून विचारले तरी आल्या काय. का बा कशी तब्येत आहे, काय तब्येत आहे. त्याला काही घेणं देणंच नाही आहे ना हो. त्याचं मन देवानं कसं बनवलं काय मी. का लोखंडाचं बनवलं काय तर मन त्याला काही विचारच नाही आपल्या घरचा. जाऊ दे तू त्याचा विचार नको करू. आणि जाईन दादा घरी तर मी जाऊ देईन त्याला. जाय म्हणून त्या बायकोजवळ जर जात असेल तर तू म्हणून मी थांबन तिथं. आताच आम्ही तुला फोन लावून देईन. जर मी रात्रभर थांबली बाबाजवळ तर मग मी तुला फोन लावून देईन. दादा जर चालला गेला तर. आणि मी म्हटलं पार्वता काकूला जाता सांगून देतो थोडा वेळ बसा म्हणा नाही जवळ म्हणा. तू काही विचार नको करू. त्या सुनीचा तर बिलकुल विचार नको करू म्हटलं. लय झालं आता, बरदास्तच्या बाहेर होऊन गेला आई आता. आता लय झालं. आता त्याच्या हालवर सोडून दे. दादा येऊन गेला ना, दादानं माफी मागितली, सगळं झालं. जाऊ दे आपलावाला आला ना तिथं ते पाहत बसून काय आहे तर. चल आई मग येतो मी. मला उशीर होऊन राहिला. घेऊन जातो मी डबा. दादाचाही घेऊन जातो आणि बाबाचाही घेऊन जातो. बरं बाई काय बोलू आता मी. आता हिम्मत करून घेऊन तर गेली म्हटलं इथपर्यंत. आणि घराला कुलूपही लागलं नाही दिसून राहिलं. घरातच आहे वाटते. आता कोण आहे कोण नाही घरात. सासू आहे का महिन्यानं आहे तर. का हे आहे रुपेशजी. पण रुपेशजी राहिले असते तर घराकडे आले असते ते. मला भेटायला आले असते ना. पण ते तर नसते दवाखान्यातच असन. आता मोठ्या हिम्मत करून आली. आता जे होईन ते होईल. माफी मागून घेतो यायची. झालं गेलं म्हणून मला माफ करून द्या म्हणून आता म्हणून तुम्ही. तशा तर एवढा भार नाही आहे की माझ्या सासू. खरंच नाही आहे. म्हटलं एवढं केले मी, एवढे धत्तिंग केले तेव्हा तर म्हटलं माझ्या सासूनं मला काही नाही म्हटलं. मीच मॅट आहे ना, मॅट आहे मी. स्वतःच्या हातानं म्हटलं जिंदगी बरबाद करून राहिली, स्वतःची जिंदगी बरबाद करायला. आता काय करू मी. मग याहीच उलटं सांगते ना मला. मग याहीच सांगते उलटं. आणि तशी करतो मी. तशी करायला. पण कसं आता आईले बोलून काही फायदा नाही आहे.
आई थोडी नाही येऊन राहिली इथं. मीच गलती आहे ना. मॅच कायला ऐकलं कोणाचं? हां, मॅ जे चांगलं वाटते ते करायला लागत होतं. फालतू इकडचं तिकडचं कानात ठेवलं आणि स्वतःचं जीवन म्हटलं बरबाद करून घेऊन राहिली. पण आता लय झालं. आता नाही काय, आता याची माफी मागून घेतो आणि चालली जातो. कारण की आता माझ्या सासऱ्याची जर जास्त गिस्त तब्येत झाली ना तर हे सगळे म्हटलं मलाच दोष देईन. म्हणून पोराला घेऊन चालली गेली म्हणून वेगळी म्हणून सासऱ्याची तब्येत खराब झाली म्हणून मग मला इथं याले म्हटलं तोंडही नाही राहणार. हां, आता तरी माफी किफी मागतली तर घेऊन म्हणा घरात. नंतर मग जर काही कमी जास्त झालं माझ्या सासरेले तर बस मग तर विचारच सोडून द्यायला लागते इथं याचा. मग नाही घेते मला अंदर. आणि आता म्हटलं रुपयाची किती भांडून राहिले एवढ्यात माझ्यासोबत. हां, कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून वाद होऊनच राहिला. पैशावरून, याच्यावरून, त्याच्यावरून, कामावरून किती वादून राहिला दोघीच्या मधात. कमीत कमी दोघीचं नातं तरी चांगलं राहील. हां, घरी आल्यावर म्हणून मला काही ऐकून घे तुम्ही. आता ऐका तर लागणच गलती केली तर. पण जातो आता अंदर जातो. काय होऊन राहिलं तर विचारतो. कशी काय म्हणून तब्येत म्हणून. हां, माफी किफी मागतो त्याची. आता माहीत पडते ना समोर त्या माफ करते नाही करत मला काय करते तर. पण मला आता इथंच राहायचं आहे, जायचंच नाही. आता मला किरायानं पाहिलं मी किरायानं राहून काही फायदा नाही आहे म्हटलं किरायानं राहून. सगळं आपल्यालाच करावं लागते. खर्च आपल्याला पाहा लागते. सगळं आपल्याला पाहा लागते म्हटलं. काही फायदा नाही आहे. आपल्याला असं वाटते का वेगळं निघून जाईन तर दोघं राहते, कोणतं टेन्शन राहत नाही. पण नाही म्हटलं त्या दोघात एवढं टेन्शन होऊन जाते. माणूसही म्हटलं मग चिडचिड करते. हां, आणि आपल्यालाही आपले डोकं काही बरोबर राहत नाही. मग आपल्याला सगळं काही बरोबर नाही भेटलं तर आता माफी मागतो आणि चालली जातो आता. अरे आता कोण आलं आता जायच्या वेळेस? आई, कोणी ना कोणी आलं वाटते. आजूबाजूच्या बाया असन व विचारून राहिल्या असाल. थांब मी त्याला अंदर धाडून देतो. हां, आणि मी चालली जातो दवाखान्यात. पाय बरं, तू म्हणून राहिली होती ना मला गमणार नाही म्हणे. पाय आता येऊन गेला म्हटलं. आजूबाजूवाले ना कधी कामी पडते म्हटलं शेजारी पेजारी. एकटं नाही सोडत बिचारे. कसेही राव म्हटलं. त्या दिवशी बाबाची तब्येत खराब झाली तर कसे धावले बिचारे. गाडी आणली म्हटलं, गाडी ते टाकायला लावलं, सोडूनही आले म्हटलं दवाखान्यापर्यंत. नाही तर माझ्याकडून काय झालं असतं बाई. हां, थांब मी दरवाजा उघडतो आता. कोण आहे काय माहीत. पार्वती काकू आहे का दुर्गा काकू आहे, कोण आहे तर. काय बरं कोण आहे तर. पाहून घरून कोण आहे व? तुही सून आहे ना आई. सून आली ना तुही. काय झालं बाई रश्मी? कशी काय आली बाई इकडे? हां, घराचा रस्ता गिसता तर नाही भुलली तू? हां, कशी काय आली म्हटलं? आतेबाई. हो वहिनी, मी तुम्हाला तेच विचारून राहिली होती. आईची तब्येत काही बरोबर नाही आहे म्हटलं. आणि तुम्ही कशा काय आला इकडे? तुम्हाला तर मोठं हे घर हे होऊन राहिलं होतं ना, दाड होऊन राहिलं होतं ना तुम्हाला हे घर. आणि आता कशा आला तुम्ही या घरात? आता नाही वाटून राहिलं का तुम्हाला या घरातून जावशी? आणि कसा काय रस्ता दिसला म्हटलं आमच्या घरचा तुम्हाला तर काही घेणं देणं नाही आमच्यासोबत. कालपासून म्हटलं माझे बाबा एवढे बिमार आहे तर म्हटलं तुम्ही येऊन नाही पाहिलं. एक चक्कर नाही मारला म्हटलं. नाही आमची तर कमीत कमी माझ्या भावाची आठवण नाही आली का तुम्हाला? रात्रभरापासून तो घरात नाही आहे तर कुठं गेला काय केला विचारपूस केलीच नाही का कोणाला तुम्ही? आणि म्हटलं आता येऊन राहिला तुम्ही. हां, एवढा वाडे खून गेला तरी. आतेबाई मला क्षमा करावं. माझी गलती माफ करा तुम्ही. मला माहीत होतं, कालच माहीत झालं मला मामाची तब्येत खराब आहे म्हणून. पण मी आली तरी असती कोणत्या तोंडानं? एवढं म्हटलं तमाशा करून गेली मी या घरातून. मला तोंड तरी होतं का या घरात याले? आतेबाई, मी मोठ्या हिम्मत करून म्हटलं आता आली म्हटलं तुमच्यासमोर. मग इथं हिम्मतच नाही येऊन राहिली होती घरात पावले टाकायची. मला क्षमा करावं. मला क्षमा करा तुम्ही. झालं गेलं माफ करा. मी कोण होतो बाई माफ करण्यावाली? कोण होतो मी? तुमचेच दिमाग म्हटलं जास्त चालते आणि तुम्ही तसा विचार करता आणि तसे पावलं उचलता. आता गेले होते दोघे जण तर येऊन झाले पाहिजे होतं ना. रागी कदमही उचलला तर. हां, आता म्हटलं त्या सासरीनं किती लोट घेऊन घेतला. हां, आता कायचा लोट घेतला आणि कायचा नाही. लयच तब्येत खराब झाली ना त्याची, लयच झाली. ICU मध्ये आहे ते. हां, तुझे सासरे ICU मध्ये. आता कोणाला कारणीभूत ठरवू मी आले? कोणाला कारणीभूत ठरवू? आणि म्हटलं जास्त कमी झालं माझ्या नवऱ्याचं तर कोणाला सांगू? म्हटलं तुमच्या एका गलतीच्या ना म्हटलं पूर्ण घर बरबाद होऊन गेलं दोघा नवरा बायकोच्या. पूर्ण म्हटलं मला ते घाटा, दुकानातही घाटा. हां, आता म्हटलं त्याची तब्येत खराब. पण तुम्हाला काही अक्कल नाही येऊन राहिली दोघंही नवरा बायकोले. हां, तुम्ही सुधारायचं काही नाव नाही घेऊन राहिले. नाव घ्यासाठी आता तो कालपासून आला दवाखान्यात तर नुसता लढून राहिला, नुसती माफी मागून राहिला. काय फायद्याची? हां, माणसाला काही झाल्यावर तुम्ही माफी मागता. काय फायद्याची तुमची माफी? विचार करायला पाहिजे ना तुम्ही कोणत्याही गोष्टीचा. एवढा उल्लडपणा राहत असते का माणसात? हां, एवढे वाखे होऊन राहिले, सगळं काही होऊन राहिलं तरी तुमची बुद्धी जागेवर नाही येऊन राहिली. बुद्धी जागेवर यासाठी हां, अजून म्हणता का माफ करून द्या. म्हणजे तुम्ही काही केलं तरी आम्ही कसं माफ करावं? हां, कसं करावं आम्ही? एवढे हाल अपेष्टा सहू नाही म्हटलं.
अहो आई काहीच नाही म्हटलं, काहीच नाही. नाटकं होते इथे, सगळे नाटकं आहे म्हटलं. एक वेळा आल्या तमाशे करून ठेवून घेतलं, दुसऱ्यांदा आल्या तमाशे करून ठेवून घेतलं म्हटलं. त्याला असं वाटून राहिलं का आम्ही 17 वेळा तमाशे करन आणि हे घेऊन की आम्हाला घरात. आई आई त्याला माग तू काही करू नको एवढी म्हटलं. माझ्या बाबाची तब्येत खराब झाली म्हटलं त्याच्या यानं. त्याच्या यानंच झाली म्हटलं सगळी काही. ह्या घराचा धिंगाणा झाला म्हटलं. एवढ्या प्रेमानं ठेवलं त्याला घरात. कोणत्या गोष्टीची कमी नाही आहे घरात. तरी म्हटलं त्याला राहणं याद नाही आहे, राहणं याद राहिले. बस आई आई तू नाही काय नरमी नको पडू तू. त्याला म्हणा पहा म्हणा तुमचं काय आहे तर. आता त्याला जागा देऊच नको या घरात. त्याला पाहिजे नाही ना, आपण कोणी पाहिजे नाही ना त्याला जागा देऊ नको. ते असेच चल पाडन म्हटलं तुझ्या समोर. तू तू हे करून देशील त्याला. माफ करून देशील. माफ करायच्या लायकीची नाही म्हटलं. माझ्या बाबाला काही कमी जास्त झालं ना तर पहा मग पाहिले. तुमच्या दोघं नवरा बायकोच्या यानं झालं म्हटलं. तो कालपासून तिथं लडधड करून राहिला, माफी मागून राहिला. काय कामाची माफी ते? काय कामाची? तरी म्हटलं जाऊ दे आता पोरगं होय. किती काय म्हटलं तरी आपल्याला कदा येऊन जाते. पण वहिनी तुम्ही म्हटलं साऱ्या घराचा धिंगाणा करून ठेवून दिला. धिंगाणा करायला आमचं घर किती सुख शांतीचं होतं म्हटलं. आमच्या घरात कोणती तकलीफ नव्हती. ज्याचं मन जसं करे तसं करे म्हटलं. पण तुम्ही आल्याच्या नंतर म्हटलं आमचं पूर्ण घर फोडून टाकलं म्हटलं तुम्ही. आतेबाई रुंजून त्याचा राग स्वाभाविकच आहे. त्याचा राग स्वाभाविक आहे म्हटलं आतेबाई. पण तुम्ही माफ करा हो, माफ करा तुम्ही आता. आता म्हटलं हे शेवटची गलती समजून माफ करा. आता याच्या पुढं असं कधी होणार नाही. आम्हाला समजलं म्हटलं, आम्हाला अद्दल घडली वेगळं राहून कसं काय जीवन व्यतीत करावं लागते तर. तुम्ही एक वेळेस आम्हाला चान्स तरी द्या. चान्स द्या आम्हाला. रुंजूनताई मी तुमचा राग समजू शकतो मी तुमचा राग. तुम्ही म्हटलं एवढं प्रेमानं राहिलं माझ्यासोबत, पण मला तुमच्यासोबत राहणं काही जमलंच नाही. माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती आणि तुम्ही मला माफ करा म्हटलं. तुमच्या जीवावर म्हटलं एवढ्या मोठ्या घराचं भार टाकून दिलं आम्ही आणि दोघे जण निघून गेलो वेगळं. तुम्ही माफ करा. आता पहिले तर एक चान्स दिलाच होता, अजून एक चान्स देऊन पहा. आता म्हटलं आता मी चांगला संसार करन. मी चांगला संसार करन. आतेबाई तुम्ही सांगा रुंजून ताईले. एक वेळा चान्स देऊन तर बघा. मी राहीन ना, चांगल्यानं राहीन आता. रुंजून ताई तुम्ही दवाखान्यात चालल्या ना, मी येतो. कालपासून तुमच्या भावाला पाहिलं नाही. काल जेवले खावले नाही, तसेच चालले गेले होते ते. त्याच्या पोटात अन्नाचा दाणाही नव्हता. आता 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 कशी आहे तर मामाची तब्येत बरी आहे काय? ICU मध्ये होते ना म्हणते ते. आता बरी आहे काय? हे पहा माझ्यासोबत तुम्ही बोलू नका आणि मला माफी मागू नका. मी कोणी नाही होत म्हटलं तुम्हाला माफ करणारी. तुम्ही सगळ्यात जास्त नुकसान केलं ना म्हटलं घरात. कोणाचं केलं असाल तर माझ्या आई बाबाचं केलं म्हटलं. त्याचं एकुलतं एक पोरगं म्हटलं त्याच्यापासून दूर केलं तुम्ही. दूर करायला त्याची माफी मागा म्हटलं. मी कोण होतो तुम्हाला माफ करणारी नाही करणारी म्हटलं. माझे जे आधी हे होते म्हटलं कर्तव्य होतं त्याचं पालन केलं म्हटलं मी फक्त. तुम्ही तुमचं नाही केलं ना. म्हणून म्हटलं मी बाबाले हे दिवस पाहून लागून राहिले म्हटलं. पहा लागाले. माझ्यासोबत तुम्ही बोलू नका बरं. फालतूच म्हटलं माझ्या तोंडून काही निघून जाईल ना तर मग तुम्ही विचार करत बसाल का कशी बोलली म्हणून रुंजून आपल्याला. आजपर्यंत तर हिनं तोंड नाही उघडलं आपल्यासमोर आणि आता कशी बोलून राहिली म्हणून मग तुम्हीच बोलत बसाल म्हटलं माझ्याविषयी. आतेबाई तुम्ही तरी माफ करावं मला. मी मोठ्या मनानं आली होती म्हटलं. कालपासून विचार करून राहिली होती याचा, तर आज म्हटलं मोठ्या यानं आली मी. मला माहीत होतं असं मी एवढी मोठी गलती केली, मला माफ तरी करण काय. पण म्हटलं तरी हिंमत करून आली. तुम्ही एवढी गलती मी माफ करा. आता याच्या पुढं मी अशी कधीच करणार नाही आतेबाई. तुम्ही माफ करा आता मला. आतेबाई एक वेळा माफ करून द्या आतेबाई. एक वेळा माफ करून द्या. यायचे नाटकं ना असे चालूच राहते म्हटलं. एक वेळा विश्वास करून पाहिला येईल हिच्यावर. आता विश्वास बिलकुलही नाही करत म्हटलं. आता बिलकुलही नाही करत मी. हे आई आहे ते पाच बसून आईचं काय आहे तर त्याचं मॅटर. मी तर म्हटलं याच्यावर घडीभर विश्वास करणार नाही. कारण की विश्वासाच्या लायकीचे आहे नाही म्हटलं. ह्या विश्वासाच्या लायकीच्या बिलकुलही नाही आहे म्हटलं. आई चालली मी. उशीर होऊन राहिला म्हटलं मला. दवाखान्यात जायचं आहे. हे पाय रश्मी आता तू एवढी हे करूनच राहिली तर म्हटलं तुला यावेळेस माफ करतो मी. माफ करतो यावेळेस. पण याच्या पुढे जर असं काही झालं तर म्हटलं माझ्याकडून कोणतीच तू मीठ ठेवू नको. उठ बरं आता. अशी लढू नको पायात पडून. उठ आता. थांब मी रुपयाला फोन लावतो. आता ते रुंजून गेली ती येऊन जाते 1-2 तासात. मग आपण दोघी जाऊ दवाखान्यात. त्या मामाचीला भेटाले ते येऊन जाते 2-3 तासात. मी नाही गेली आज. सकाळी गेली होती तेव्हापासून काही गेली नाही. मी जातो आता दवाखान्यात. ते रुंजून आली म्हणजे वापस. जसा मी विचार करून राहिली होती ना तसंच झालं म्हटलं. खरंच मी सासूलाच चांगली आहे. एवढं करू नये म्हटलं. त्याला म्हटलं दुसरी राहिली असती तर मला काय बोलली असती, रंगारंगाची बोलली असती म्हटलं. एवढं काही झाल्यावरही. पण आता नाही काय मला स्वतःला हे करावं लागेल जरासं. तर स्वरात जरासं बदलावं लागेल म्हटलं. नाही तर काही खरं नाही आहे. एवढं चांगलं घर मी लाता मारून राहिली एवढ्या चांगल्या घराले. एक वेळा तर केलंच होती गलती. आता त्याच्यापेक्षा मोठी गलती करून घेतली म्हटलं. तसंही करून पाहून घेतलं आणि असंही करून पाहून घेतलं आणि चुकी दोन्ही गोष्टीत निघाली म्हटलं माया.
खरंच राधिका वहिनी म्हणे ना, त्या बरोबरच म्हणून राहिल्या होत्या, बरोबरच मला सल्ला देऊन राहिल्या होत्या. पण मी त्याचा सल्ला ना पहिला ऐकला ना नंतर ऐकला म्हटलं, आणि स्वतःची जिंदगी बरबाद करून राहिली होती. आता कशाही नरम झाल्या माझ्या सासू, तर आता 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 काही गोष्ट बिघडवत नाही. आता त्याच्या मागच राहतो. तर पहा मग मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आम्हाला कमेंट करून. आईली म्हटलं सगळ्याचे नाव घ्यायची वेळ, आता सगळ्याचे नाव घेऊन घ्या आपण पटपट. चला तर मग सुरुवात करू. प्रियंका ताई मून, अश्विन भट, अर्चना ताई देशमुख, आरती ताई गुलवे, मृदुला ताई लंगारे, दीपिका ताई भवसा, संगीता ताई डोने, शुभदा ताई गोठणकर, रंजना ताई इंगोले, अभि, रत्नमाला ताई तिरुलकर, ज्योती ताई कोचलवार मानेवाडा आकाशनगर नागपूर, दिया ताई मेश्राम, रेखा ताई मोहाडीकर, विक्रम पाटील, सुनंदा ताई नागरारे, चंदा ताई उमरकर संग्रामपूर, सारिका ताई लोखंडे, चंदा ताई खापरे बदलापूर, ललिता ताई भरडे, रश्मी ताई दळवी, प्रतिभा ताई नन्नावरे, पूनम ताई खिवानसरा नाशिक, युक्ती खिवानसरा, शोभा ताई साबळे प्रशांतनगर अमरावती, सुजाता ताई डेरे, प्रतिभा ताई पिकले, प्राची ताई मुळे, मायाताई गेडाम, लावण्या गेडाम, विद्याताई पाटील. तर या सर्व आपल्या माता भगिनींचे खूप 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 धन्यवाद, ज्यांनी ज्यांनी आम्हाला छान छान कमेंट केली. असेच तुमच्या राधिकाला साथ द्या आणि तुमच्या राधिकाला पुढे न्या. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.